कार्ल मार्क्सने वैज्ञानिक समाजवाद सांगितला आणि तो भारतात मात्र तसाच तसा स्वीकारला नाही. याचं चांगलं उदाहरण म्हणजे महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू आहेत. हे आपल्याला इथं भारताच्या बाबतीत जाणून घ्यायला हरकत नाही. कारण महात्मा गांधी म्हणाले होते की पाश्चात्य समाजवाद हा निगेटिव्ह आहे. कारण कार्ल मार्क्सने भांडवलवाद संपवण्यासाठी समाजवाद आणला होता. म्हणजे कुणाला तरी उलटून टाकायचं आहे आणि मग समाजवाद आणायचा आहे. तर गांधीजी बोलत होते की हे असं समाजवाद शक्य नाही किंवा ते योग्य नाही. कारण भांडवलवादाशिवाय समाजवाद ही ते प्रॅक्टिकल गोष्ट होत नाही. म्हणून गांधीजी म्हणत होते की भारतीय समाजवाद हा सकारात्मक समाजवाद आहे. मुळात कार्ल मार्क्स यांचा समाजवाद हा वैज्ञानिक जरी असला तरी तो निगेटिव्ह होता भारतीयांच्या म्हणण्यानुसार. म्हणून गांधीजीच्या म्हणण्यानुसार भारतीय समाजवाद सकारात्मक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की संविधान सभेच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेमध्ये समाजवाद शब्द टाकणं योग्य नाही. कारण समाजवाद शब्द टाकणं म्हणजे कुठल्या शासनकर्त्यांवरती आपण एक विशिष्ट धोरणाचं बर्डन टाकल्यासारखं आहे. म्हणून आपण पुढच्या पिढीवर समाजवाद किंवा भांडवलवाद असं न टाकता आपण राज्य मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून काम करू आणि शासनकर्त्यावर सोडून देऊ पुढे योग्य काय राहील.